नमस्कार. तर ही अशी अवस्था साधारणतः ज्यांचे चांगले स्कोर येतात त्यांची आता नक्कीच असावी. आणि आता सुरुवात करायची आहे ती म्हणजे मेन्सच्या प्रिपरेशनला. मेन्सचं प्रिपरेशन तसं डे 1 जे आपण त्या दिवशी पण म्हणालो होतो की लिहायला लागा. मागे सगळं सोडून द्या आता की लिहिता कसं येतंय, लिहितो कसा आहे. लिहायला लागा आणि पेपर चेक करा. सो दॅट तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते कळून येतील. आपण त्या दिवशी सुद्धा बोललेलो होतो की मिशन मोडला करण्याचं काम आहे लिहायला लागणं. म्हणजे मी म्हणालो होतो तुम्हाला ऍस्पायरंट आन्सर फर्स्ट टाइम जे लिहितात आहेत ते, आणि जे आता सिन्सिअर प्रॅक्टिस करायला लागलेले आहेत ते म्हणजे असं की असू द्या आता माझा स्कोर यायला लागला व्यवस्थित. असंच लिहिण्याची प्रॅक्टिस खूप जास्त मॅटर करणार आहे. पेपर कम्प्लीट करणं हे पण खूप जास्त मॅटर करणार आहे. मित्रांनो, आपण जर UPSCच्या प्रश्नांथ्रू गेलो तर मला असं वाटतं की जास्त चांगली ब्रेनस्टॉर्मिंग होऊ शकते. तर त्यासाठी आपण काय काय करू शकतोय त्याबद्दल डिस्कस करणारा हा व्हिडिओ. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी सौरभ सोनवणे. मित्रांनो, तुम्ही जर लिहायला लागलेले असाल तर सगळ्यात पहिलं आणि खूप महत्त्वाचं ते म्हणजे ओनली रीडिंग इज नॉट इम्पॉर्टंट फॉर द प्रिपरेशन, रायटिंग इज. फक्त वाचत बसू नका, आता लिहायला लागा. मिशन मोडवरती लिहायला लागा. मी सांगितलं तुम्हाला MPSC मेन्सचे प्रश्न UPSC सारखे विश्लेषणात्मक असू शकतात. मी परत एकदा इथे वापरलेलं जे वाक्य आहे ते म्हणजे असू शकतात. ठीक आहे, ते असू शकतात की ते तर्कसंगत असतील, बहुआयामी असतील, ते विश्लेषणात्मक असतील. तुम्ही याच्याबद्दल माहिती द्या, त्याच्याबद्दल माहिती द्या, ते असू शकतात. अजूनही वी डोंट नो की ते असतील की नसतील, बट असू शकतात. मग आता आपण UPSC लाच आपलं आयडियल पकडलेलं आहे, तर मग त्यानुसार प्रिपरेशन करणं योग्य असेल असं मला वाटतं. यात मित्रांनो रट्टा मारण्यापेक्षा समजून घेणं, आपली त्या त्या टॉपिकसाठीची उदाहरणं तयार करणं, यासाठी तुम्ही लागले पाहिजेत. उदाहरणार्थ जर मला वुमन एम्पॉवरमेंट बद्दल लिहायचं असेल तर मी माझे काही गोष्टी तयार करून ठेवेन की वुमन एम्पॉवरमेंटसाठी आपण काय केलं. जसं मनरेगामध्ये आपण 33% आरक्षण महिलांना देऊन ठेवलेलं आहे, किंवा मग स्टँडअप इंडियासारखी आपण स्कीम आणलेली आहे, किंवा मग या वर्षीच्या बजेटमध्ये जशी स्टँडअप इंडियामधनं 1 कोटीपर्यंतचं लोन मिळतं तसंच 2 कोटींपर्यंतचं लोन देण्याची एक प्रोव्हिजन आपण ठेवलेली आहे. किंवा मग जर त्याच्यात मला फ्रेजेस, समजा आता आपण वुमन एम्पॉवरमेंट बद्दलच बोलतोय तर मग मी काही फ्रेजेस किंवा मग मी काही वाक्य तयार करून ठेवेन का, वी डोंट नीड एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, वी नीड टू एम्पॉवर ब्रेन ऑफ आवर मेन. किंवा मग जर समजा मला वॉर बद्दल काही विचारलं गेलं, रिसेंटली ऑपरेशन सिंदूर सुद्धा झालेलं होतं, त्याच्याबद्दल मी काही तयार करून ठेवतोय का, त्या सगळ्यांच्या तयारीला लागण्याचा आता बेस्ट टाइम आहे. रट्टा मारणं उपयोगाचं नाही. आता तुम्ही उदाहरणं तयार करणं आणि त्या मार्गे तुम्ही तुमचा टॉपिक तयार करून ठेवणं, यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या कामाला तुम्ही लागलं पाहिजे. त्याच्यासाठी UPSCचे प्रश्न तुम्हाला खूप जास्त मदत करू शकतील. पुढचा मुद्दा म्हणतोय मी थिंक लाईक अन ऑफिसर. तुम्ही ऑफिसर सारखा विचार केला पाहिजे, नॉट लाईक अ स्टुडंट. तुम्ही स्टुडंट सारखं विचार नाही केला पाहिजे. तक्रार देण्यासारखं, प्रॉब्लेम काय आहे तो जाणून घेणं, सोल्युशन, त्याच्यामधली फिजिबिलिटी, असा एक नीट अधिकाराचा टोन तुमच्या सगळ्यांमध्ये असला पाहिजे. उत्तर लिहिताना देखील तुम्हाला क्रिटिकली डिफाईन असं जर काय म्हटलं, उदाहरणार्थ काल आपल्या लेक्चरमध्ये एक प्रश्न आलेला होता की पंचवार्षिक योजना या यशस्वी ठरल्या का, टीकात्मक परीक्षण करा. तर मग टीकात्मक परीक्षण करा, क्रिटिकली अनालाइज असं म्हटलं तर मग दनादन टीका करत सुटायचं नाही. यांनी असंच केलं, त्यांनी तसंच केलं, हा येडा होता, तो शहाणा, ते करून नाही चालणार आहे आपल्याला. आता क्रिटिकली इव्हॅल्युएट जरी आपण करत असलो तरी इव्हॅल्युएट आणि क्रिटिकली इव्हॅल्युएट मध्ये खूप असा मायनर डिफरन्स येईल प्रश्न लिहित असताना. पण त्याला जेव्हा आपण एंडिंग कडे घेऊन जातोय, ज्याला आपण वे फॉरवर्ड म्हणतोय, त्या वे फॉरवर्ड मध्ये त्या त्या पंचवार्षिक योजना त्या त्या वेळेला का महत्वाच्या होत्या हे मांडणं सुद्धा गरजेचंच आहे. उदाहरणार्थ 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण ठरवलेलं होतं की आपण ऍग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीज दोघांना सोबत घेऊन जाऊ, पण तसं न करता आपण काय केलं, त्यावेळेला 62-65चं युद्ध झालं, डिफेन्स सेक्टरकडे महत्व दिलं. पहिल्या योजनेमध्ये सुद्धा तेच झालं. आपल्याला शेतीकडे वळावं लागलेलं होतं का, विस्थापितांचा प्रश्न होता, तिथे वॉर लाईक सिच्युएशन होती, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये भूक होती लोकांची, आपण ऍग्रिकल्चरकडे वळलो. त्यामुळं क्रिटिकली अनालाइज आलं म्हणून सगळे क्रिटिक्स करत सुटायचे नाही, असं हे चुकीचं आहे. तिथे तुम्हाला ऑफिसर सारखं थिंकिंग तिथं करणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही डेव्हलप तुमच्या लिखाणामधनं करू शकता. त्याच्यामुळे आम्ही परत परत सांगतो की लिहा आणि आम्हाला पाठवा, लिहा आणि आम्हाला पाठवा. तुमच्या मेन्सच्या वेळेला आम्ही तुम्हाला व्यवस्थित मदत करू शकतोय. आता GS, एसे, मराठी, इंग्लिश यांच्यासाठी आपण काय काय करू शकतोय, तर सेम एसे मध्ये सुद्धा तुम्ही UPSC सारखं जे स्ट्रक्चर आहे ते तयार करून ठेवा की तुमची भूमिका, मुख्य भाग, त्याच्यानंतर तुम्ही कन्क्लुजन कसं काय करतात ते,
याच्यात 360 डिग्रीचा जो अप्रोच आहे एसे मध्ये तो खूप जास्त महत्वाचा आहे. तुम्ही तिथे सामाजिक, आर्थिक, राजकीय, तांत्रिक, ऐतिहासिक या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही हात लावला पाहिजे. मग एसे तो कोणताही असला, म्हणजे मी आता वुमन एम्पॉवरमेंटचं तुम्हाला जसं उदाहरण दिलेलं होतं तसंच. तुम्ही त्या प्रत्येक पार्श्वभूमीला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट बद्दल जेव्हा मी लिहितोय तेव्हा मी जर अगदी सतीपासून लिहायला सुरुवात केली तर इंग्रजांची भूमिका, त्यानंतर भारतीयांची भूमिका इथपर्यंत देखील मी जाऊ शकतोय. मग त्याला सामाजिक, मग त्याला आर्थिक सुद्धा आपण एक पैलू देणं गरजेचं आहे की भारतामध्ये असणाऱ्या काही महत्वाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या हेड सध्या इंडियन आहेत, किंवा मग स्टेट बँक ऑफ इंडिया जेव्हा तिचं मर्जर झालेलं होतं त्यावेळेला अरुंधती भट्टाचार्य आपल्याला तिथे पाहायला मिळालेल्या होत्या. राजकीय, मग आता आपण पॉलिटिकल अँगलने सुद्धा त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. तांत्रिक आणि ऐतिहासिक गोष्टी सुद्धा आपण त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. तांत्रिक गोष्टी देत असताना रिसेंटलीच एक अहवाल आलेला होता, मी वुमन एम्पॉवरमेंट बद्दल बोलतोय म्हणून तांत्रिक मुद्दा मांडतोय, की जर 2 लोकांना लोन दिले, एक महिला आहे आणि एक पुरुष आहे, तर प्रॉबॅबिलिटी आहे की महिला योग्य वेळेत, कदाचित वेळेच्या आधी आणि योग्य प्रकारे लोन संपवतात. पुरुषांच्या बाबतीत तसं होताना दिसत नाहीये. बघा, हे मुद्दे तुम्ही तुमच्या निबंधामध्ये मांडू शकता आहात. आकडेवारी, अहवाल, महाराष्ट्राचा संदर्भ याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचा आहे, जो तुम्ही सगळीकडे जोडला पाहिजे. मी सजेस्ट करेन की जर तुम्ही आता सुरुवात करता तर हप्त्याला 1-2 निबंध लिहा, हप्त्याला 1-2 निबंध लिहा आणि पाठवा आम्हाला दणदणीत. याच्यासाठी युपीएससीचे प्रश्नपत्रिका बघा, पाठवा आम्हाला, आम्ही देतो तुम्हाला सगळ्यांना चेक करून. आणि तुम्हाला हवं आहे का तसं, म्हणजे युपीएससीचे प्रश्न आम्ही तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घ्यावेत का, तुमची इच्छा आहेत का, आम्हाला खाली जरा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बरं का. जर तसं हवं असेल तर आम्ही त्याची सिरीजच घेऊन येतो तुम्हाला, आणि ते पण वन शॉट, की दनादन प्रश्न सोबत सोडवूया आपण. तुम्हाला हवे असतील खाली कमेंट करून नक्की कळवा आम्हाला, आम्ही नक्की इंट्रोड्यूस करू. तर 1-2 एसे तुम्ही वीकली तुम्ही लिहायला पाहिजे, या मताचा मी आहे. मग जीएस पेपर 1 मध्ये आता इतिहास, ज्योग्राफी, हिस्ट्री, ज्योग्राफी, सोसायटी, याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, राष्ट्रीय इतिहासाची तुलनात्मक अभ्यास तो गरजेचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही करंटच्या मुद्द्यांना नक्की जोडा. याच्यात वेन डायग्राम्स, आपल्याकडे स्वागत दरक सर हे खूप छान पद्धतीने तो डायग्राम मांडत असतात, टाइमलाईनच घेऊन येत असतात ते तुमच्या समोर. तर एकदा जरा तसं पण तुम्हाला उत्तरांमध्ये लिहिता येत आहे का नक्की बघा. त्याच्यानं तुमचे वेळ आणि तुमचा स्पेस दोन्ही वाचू शकेल, दोघांमध्ये तुम्हाला फायदा होईल. तर डायग्राम्स, नकाशे यांचा वापर जो आहे तो तुम्ही याच्यामध्ये नक्कीच करायला पाहिजे. पेपर 2 पॉलिटी, गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस हा करंट अफेअर्सशी पूर्ण रिलेट असणारा टॉपिक आहे. जे काही करंटमध्ये घडतंय ते तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मांडायचंय. मग ते अमेरिकेमध्ये असू देत, काही जे काही घडतंय ते, किंवा मग आता इंडियामध्ये घडतंय त्याच्याबद्दल असू दे. रिजिड गोष्टी अमेरिकेमध्ये ज्या घडतात त्या, आणि आज कॉन्स्टिट्युशनल गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये घडतात त्या. आज सुद्धा आपल्या पंचायती राजची सुनावणी होती ज्याच्यामध्ये 50% बॅरियर क्रॉस होत नाहीये, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. हे परत एकदा नीट अधोरेखित केलं गेलेलं आहे. मित्रांनो, पॉलिटीमध्ये कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स, त्याच्यानंतर केसेस हे तुम्हाला माहितीच पाहिजे. त्याच्यासाठी लक्ष्मीकांत, ARC, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, सुप्रीम कोर्टचे जजमेंट हे तुम्ही मांडले पाहिजे. आता एमपीएससी मध्ये अनालिटिकल क्वेश्चन्स येतील का, परत एकदा माझा क्वेश्चन मार्क आहे, पण जर आले तर आपण तयार राहिलो पाहिजे. मी तुम्हाला परत म्हणतोय, आपण प्रिपरेशनच युपीएससी लाईक करून ठेवूया, जेणेकरून खाली जे काही घडतंय त्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी इझी होतील. गव्हर्नन्स मध्ये कमिटी, स्कीम्स, एक्झाम्पल्स लिहा. चालू घडामोडी याच्यासाठी अत्यंत महत्वाचा भाग आहे, मी तुम्हाला ऑलरेडी तिथे सांगून ठेवलेला आहे. माझा भाग इकॉनॉमी. सिलेबस जो युपीएससीनं किंवा एमपीएससीनं देऊन ठेवलेला, एमपीएससी किंवा युपीएससी त्याला स्ट्रिक्ट राहताना दिसते. तुम्हाला फूड सिक्युरिटीवरती डायरेक्ट क्वेश्चन्स दिसतील, क्रॉप पॅटर्न्सवरती डायरेक्ट क्वेश्चन्स दिसतील, तुम्हाला इरिगेशन्सवरती डायरेक्ट क्वेश्चन्स दिसतील. त्याच्यामुळे ते त्या गोष्टीला स्ट्रिक्ट राहतात आहेत खूप. मग सिलेबस कम्प्लिशन आणि त्याच्यासोबत त्या सिलेबसला लिंक्ड असलेला पार्ट व्यवस्थित करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ ऍग्रिकल्चरल ट्रान्सपोर्ट, डायरेक्ट क्वेश्चन दिसतो तुम्हाला त्याच्यावरती, किंवा डिस्ट्रीब्युशनचे मॉडेल्स, किंवा आपण ज्याला रिव्हर सिस्टम सारखं बघतो, की रिव्हर जिथनं सुरू होते, रिव्हर जिथं संपते, त्याच्यावरती आलेले डायरेक्ट क्वेश्चन्स डायरेक्ट आहेत हे. त्याच्यामुळे ह्या पेपरच्या बाबतीमध्ये तर तुम्ही निवांत राहा. त्याला तुम्हाला बघायला मिळेल की युपीएससी आणि एमपीएससी दोनच सिलेबसला खूप स्ट्रिक्ट राहतात ह्या पेपरच्या बाबतीमध्ये. महाराष्ट्र इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी या दोघांना लिंक करणं खूप जास्त गरजेचं आहे, एस्पेशली ऍग्रिकल्चर, एस्पेशली इंडस्ट्री. महाराष्ट्र हब आहे इंडस्ट्रीजच्या बाबतीमध्ये. ऍग्रिकल्चरच्या आन्सर्समध्ये स्कीम्स, एमएसपी, फसल पॅटर्न, त्याच्यानंतर क्लायमेट चेंज यांना जोडणं गरजेचं आहे. पर्यावरणाचे कायदे, त्याच्यानंतर कन्व्हेन्शन्स, त्याच्यानंतर चेंजेस, त्याच्यानंतर चॅलेंजेस, त्याच्यानंतर सोल्युशन्स हे मांडणं गरजेचं आहे. स्पेसिफिक महाराष्ट्र रिलेटेड जे टॉपिक्स आहेत ते नीट करा. ऍग्रिकल्चरच्या स्कीम्स, त्याच्यातले इश्यूज, रिफॉर्म्स, एन्व्हायरमेंटमध्ये त्याचे ऍक्ट, चॅलेंजेस, सोल्युशन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये कन्सेप्च्युअलचा पार्ट. मित्रांनो, ह्याच्यात असलेल्या पेपरमध्ये ना जो
इंटरनल सिक्युरिटी आहे, त्याच्यात तुम्हाला नॉर्मल तुमचा करंट अफेअर्सचा अभ्यास जरी असेल ना तरी व्यवस्थित प्रश्न सोडवता येतात. खूप काही असं वेगळे एफर्ट्स त्याच्यासाठी घेण्याची गरज नाही. महाराष्ट्र बद्दल तुम्ही एक एक्झाम बँक तयार करा. म्हणजे मला असं म्हणणं आहे की तुमचं हे जबरदस्त एक शस्त्र तयार होऊ शकतंय. त्या महाराष्ट्रातल्या ज्या महत्वाच्या स्कीम्स आहेत त्या तुम्हाला ना प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये घुसवता येतील. पेपर 3 मध्ये उदाहरणार्थ जलयुक्त शिवार, मुंबईमधल्या बेस्टचा ईव्ही ट्रान्झिशन, त्याच्यामध्ये पुण्यातले स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, कोकणातले मृदा संधारणातल्या गोष्टी, विदर्भ कॉटनचा इश्यू, त्याच्यानंतर नागपूर मेट्रो, त्याच्यानंतर साताऱ्यातले पॉली हाऊसचे क्लस्टर्स. तुम्ही ना एक पर्टिक्युलर त्या विषयासाठी उदाहरणं तयार करून ठेवा. ते उदाहरणं तुम्हाला बरोबर त्या आन्सरमध्ये घुसवता येतील. ह्यासाठी तुम्ही नक्की तयारी करा. यासाठी तुम्ही एआयचा वापर करू शकता त्यात, यासाठी तुम्ही करंट अफेअर्सचा वापर करू शकता त्यात. जमलं तर आम्हाला विचारा, आम्ही तर तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहोत. आम्ही तर म्हणतोय तुम्हाला तुमचे पेपर आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही देऊ चेक करून म्हणून. जीएस पेपर 4 इथिक्स याच्यामध्ये तुमच्या केस स्टडीज खूप जास्त मॅटर करणार आहेत. त्यानंतर त्या महाराष्ट्रातल्या आपल्या इथली IAS IPS यांची उदाहरणं, त्यांनी काय काय कोणकोणत्या गोष्टींमध्ये काय काय केलेलं होतं, ही उदाहरणं समोर मांडणं गरजेचं आहे. आता इथे तुमच्या वैयक्तिक मूल्यांवरती देखील आधारित तुम्ही जी उत्तर आहेत ती तयार करा. तिथे तुमचा स्वभाव आणि तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल काय वाटतंय हे मांडणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. ज्याच्यात रिअल लाईफ एक्झाम्पल्स तुमचे असले तर तुम्हाला मार्क मिळायला मदत होईल असं मला तरी वाटतं इथे. ह्याच्यात हो, हे मात्र लास्ट लाईन खूप महत्वाची आहे. तुमचे आन्सर प्रॅक्टिकल, इथिकल आणि लॉजिकल असले पाहिजे. उगीच लॉजिकल नसले आणि तुम्ही काहीतरी इथिकल गोष्टींना मांडत बसलं ते नाही चालणार. तुमचे लॉजिकल इथिकल असले पाहिजे. मराठी इंग्लिश कंपल्सरी पेपर यांच्या बाबतीमध्ये मित्रांनो नक्कीच प्रॅक्टिस करा बरं का. हे खूप महत्वाचे आहेत, त्यांना तुम्ही सोडून देऊ नका. सेंटेन्स फॉर्मेशन, प्रिसाइज रायटिंग, ट्रान्सलेशन यांचा रोज सराव असणं गरजेचं आहे. ते एकदम अचानक आचकुच तुफानी करते पेपरला जाऊन ते जमणार नाहीये. याच्यात सरकारी भाषा शैली, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मराठी तुम्ही शिका असं मी तुम्हाला नक्की सांगेन. ठीक आहे. साहेब लिहित असताना मराठीमध्ये जर आपण याच्यावरती पत्रामध्ये लिहितोय तर त्याचा उल्लेख वेगळा न करता येऊ शकतोय. किंवा आता जर लेटर रायटिंग मध्ये जर आपण गेलो तर लेटर रायटिंग मध्ये प्रकार कसे कसे आहेत, त्याच्यानंतर ते लिहित असताना घ्यायची काळजी, ह्याच्यात तुम्ही काम करणं गरजेचं आहे. ग्रामरचे बेसिक्स, कॉम्प्रिहेन्शन हे तुम्ही करणं इथे गरजेचं आहे. मित्रांनो, उत्तर लेखन मी त्याच्यात नेहमी म्हणतो की सुरुवात करणं खूप जास्त गरजेचं आहे उत्तर लेखनामध्ये. की तुम्ही मिशन मोडवरती तुम्ही लागा कामाला. ट्राईंग टू राईट मेन्स आन्सर्स इन 7 to 8 minutes. 7 ते 8 मिनिटांमध्ये प्रश्नांचं उत्तर लिहिणं हे खरंच ते जादुई काम आहे मित्रांनो. त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप जास्त महत्वाची आहे. तर सुरुवात करत असताना त्या गोष्टीची डेफिनेशन, त्याचा डेटा, उदाहरणार्थ ग्लोबलायझेशनमुळे फॉर्मल सेक्टरमध्ये रोजगार कसे कमी झाले, तर त्याच्यात मांडणं तुम्ही गरजेचं आहे की ग्लोबलायझेशन म्हणजे काय, त्याच्यामुळे फॉर्मल सेक्टरवरती इम्पॅक्ट कसे झाले. सुरुवातीला तुम्ही त्याची डेफिनेशन द्या. बॉडी म्हणजे याच्यात 4 ते 6 तुम्ही हेडिंग्समध्ये कॉजेस, इफेक्ट्स, चॅलेंजेस, सोल्युशन्स याच्यावरती बोला. डायग्राम फ्लोचार्ट नक्की तुम्ही तयार करा त्या विषयासाठी. उदाहरणार्थ ग्लोबलायझेशनसाठी तुम्ही जर डायग्राम तयार करणार असाल, किंवा तुम्ही एक मस्त विषय घेऊया ना आपण, डिस्ट्रीब्युशन मॉडेलवरती बोलत असाल, डिस्ट्रीब्युशन मॉडेलचं तुम्ही सुद्धा तिथे एक चांगलं डायग्राम तयार करू शकता. त्याचा शेवट करत असताना सारांश आणि वे फॉरवर्ड खूप जास्त मॅटर करतील. प्लीज त्याच्यामध्ये क्रिटिक्स वरती जाऊ नका. तुमचा वे फॉरवर्ड हा तुम्ही एक पॉझिटिव्ह पर्सन आहात हे दिसणं पण गरजेचं आहे. दिस डझंट मीन की गव्हर्नमेंटला तुम्ही झापायचं नाही, ते नाहीये. तिथे जिथे चुकीचं तुम्हाला दिसतंय तिथे तुम्ही चुकीच्या गोष्टी नक्की मांडा. उदाहरणार्थ फायनान्शियल इन्क्लुजन बाबत भारत सरकारनं काय करायला पाहिजे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मनरेगामध्ये खूप सारे फॉल्ट्स आहेत, ते तुम्ही दाखवून द्या. लाडकी बहीण योजना, खूप सारे फॉल्ट्स आहेत, तुम्ही दाखवू शकता त्यात. तर वे फॉरवर्ड मध्ये इट डझंट मीन की तुम्ही गव्हर्नमेंटच्या चुकीच्या पॉइंट्सला मागेच टाका, नाही. त्याच्यातले बदल नक्की दाखवा, पण फक्त त्याच्यात टीकात्मक गोष्टी नको की फक्त टीकाच करत सुटलेले. टीका करा पण मात्र त्याचे सोल्युशन पण नंतर नक्की सांगा. आणि ते वे फॉरवर्ड जे आहेत ते व्यवस्थित असलं पाहिजे. करंट अफेअर्स खूप जास्त महत्वाचं आहे. इथे PIB, द हिंदू, एक्सप्रेस याच्यामधल्या महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्रातल्या चालू घडामोडी यांना फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, इथे बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना करंट अफेअर्सशी जेव्हा लिंक कराल ना तेव्हा तुमचा आन्सर चमकणार येते. ठीक आहे, मग त्याला वेगळ्या कोणत्या झळाळीची गरज पडणार नाहीये. इथे मी एक लय भारी म्हटलेलं आहे, मी आफ्टर प्रॅक्टिसिंग 2 days ऑफ आन्सर रायटिंग अशी हालत होते. नाही खरं आहे, तुम्ही जरा एकदा करून बघा, 2 दिवस उत्तर लिहून बघा, तुम्हाला कळेल की या बोटाचे काय हालत. म्हणजे मी या बोटाने ज्याचा हा हात असेल त्याचा हात, बोटाचे काय हाल होतात तुम्हाला कळतील, खरंच कळतील. तिथे पेपरला मूग घेऊन बसावं लागतंय सिरियसली. प्रॅक्टिस प्लॅन जर तुम्ही 1 महिन्याचा आता लगेच प्रॅक्टिस प्लॅन डोळ्याच्या समोर ठेवत असाल तर मी म्हणेल की रोज किमान
एक जीएसच्या एक रोज प्रश्न सोडवा डेली, युपीएससी प्रमाणे. तुम्हाला हवा असेल, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्ही देणार आहोत करून, तुम्हाला हवा असेल मॉडेल आन्सर्स तयार करून द्या सर, तर आम्ही देऊ करून, तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आठवड्यात 2 एसे तरी कृपया लिहा, कृपया, म्हणजे तुमचं जरा ब्रेन स्टॉर्मिंग छान होईल. महिन्यात 3 फुल लेंथ टेस्ट देता येतात का येत्या महिन्यामध्ये, एकदा जरा नक्की बघा बरं का दोस्तांनो. तुमचा अभ्यास युपीएससी स्टँडर्डचा हवा. महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टवरती तुम्ही भरपूर गोष्टी तयार करा, उत्तर फ्रेम करताना आकडेवारी, केस स्टडी, डायग्राम्स यांचा वापर करा. तुमचा स्कोअर याच्यामुळं खूप चांगला वाढू शकतो आहे. आता यात तुम्हाला डाऊट असेल तर मित्रांनो, आपण एक सफलता नावाची बॅच ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेली आहे, जी 4,999ला आहे आणि ती तुम्हाला इथे भेटू शकते आहे. ह्याच्यात जर तुम्ही प्रिलिम्स क्रॅक केली तर 4,000 रुपये तुम्हाला परत केले जाणार आहेत. 4,000 रुपीज तुम्हाला कॅशबॅक भेटणार आहे प्रिलिम्स जर तुमची क्रॅक झालेली असेल तर. म्हणजे काय, तुम्हाला कोर्सची फी फक्त 999 रुपये पडणार आहे. हा 4 तासलाच गेलेला आहे. ओके. आता हे करत असताना मित्रांनो बघा, तुम्ही सगळ्यांनी जर तुम्हाला याच्यात मेंटरशिपची गरज असेल की नाही सर, तुम्ही आम्हाला सांगा आन्सर्स कुठे चुकतात, काय काय राहतंय आमच्याकडे, तर तुम्हाला हे देखील हवं असेल ना, तर इथे हा कोड दिलेला आहे, त्याला स्कॅन करा. तुम्हाला आम्ही मेंटरशिप सुद्धा इथे उपलब्ध करून देणार आहोत. या व्यतिरिक्त अजून आन्सर लिहिताना काही चुका होतात, प्रॉब्लेम्स होतात, तुम्ही नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये देखील मेन्शन करा. मेंटरशिप आपल्याकडे या, आम्ही स्वतः मेंटरिंग करतो आहोत. तर तुम्हाला काही इश्यूज असतील नक्की मांडा, आम्ही नक्कीच ते सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न इथे तुमच्यासाठी करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. ऑल द व्हेरी बेस्ट. मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद.